त्याने अभिमानच्या चेहऱ्याचा वापर का केला? अभिमानशी त्याचा काय संबंध? हॅलो अस्मिता, आज मी बोलवण्याच्या आधीच तू तिथे कशी काय आलीस आणि मनालीला का घेऊन आलीस सोबत? हे बघे, मी तुझ्या तालावर नाचणारी बाहुली नाहीये, समजलं? मी मला हवं तेव्हा हवं तिथे जाऊ शकते आणि एक दिवस तुझ्यापर्यंत सुद्धा पोहोचू शकते. आज मनालीला बेशुद्ध करण्यापर्यंत मजल गेली ना तुझी. याद राख, जर पुन्हा असं केलंस ना तर नियम मोडला की शिक्षा ही मिळणारच. मी तुला आधीच सांगितलं होतं, हा खेळ आपल्या दोघांमधला आहे, दोघांमध्येच राहू दे. पण नाही ऐकलंस तू. प्रत्येक वेळेस सेकंड चान्स मिळतोच असं नाही हं. आणि आणखीन एक, जसा बेशुद्ध करण्याचा स्प्रे असतो ना, तसा कायमचा संपवणारा सुद्धा असतो. तू असं काही करणार नाहीयेस. तो चॉईस तुझा आहे अस्मिता. तुला पुन्हा पुन्हा सांगून सुद्धा तू तुझ्या सहकाऱ्यांच्या जीवाशी का खेळतेस? आता तरी शहाणी हो आणि दूर ठेव त्यांना आपल्या खेळापासून. बरं, तू माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलंस. मी बोलवण्याआधीच तू तिथे कशी आली? तुला कसं कळलं की कोणी सांगितलं तुला? ते मी तुला का सांगू? नको सांगू. पण हा जो कोणी माणूस आहे ना, जो तुला मदत करतोय, त्याला मी संपवेन. गुड नाईट, टेक केअर, आणि हो, सगळ्यात महत्वाचं, स्वीट ड्रीम. आधी बंडूवर हल्ला झाला आणि आता मनालीवर. हा हल्ला माझ्यासाठी इशारा आहे. यापुढे माझ्या कुठल्याच सहकार्याला मी धोका निर्माण होऊ देणार नाही. त्यांनी स्वतःहून इन्व्हॉल्व्ह होऊ नये म्हणून त्यांना काही कळूही देणार नाही. याचं प्रकरण मी एकटीनेच हँडल करेन. तर मला मदत करणारा तो माणूस कोण आहे? लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली आहेस गं, म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं निलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.